छत्रपती संभाजी महाराज यांना पकडलेल्या दिवसापासून ते त्यांच्या मृत्यू होईपर्यंतची संपूर्ण माहिती, संभाजीराजांना शत्रूंनी पकडणे आणि त्यांचा अत्यंत क्रूरपणे अंत करणे या मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना आहेत. संभाजीराजे पकडले जाणे ही घटना मराठ्यांना मान खाली घालावयास लावणारी असली तरी या असामान्य आणि अतुलनीय ध्येयाने अत्यंत अमानुष्य प्रकारच्या हालपेष्टांना तोंड देत उंच मानेने ते मृत्यूला सामोरे गेले. ते मराठ्यांच्यात नव्हे तर जागतिक इतिहासातील देदीप्यमान ठरेल अशी अतुलनीय घटना आहे. संभाजीराजेंच्या नंतर मुघलांना जिद्दीने तोंड देत देत मराठ्यांनी इंग्रज औरंगजेब सारख्या बलाढ्य शत्रूला आपले इच्छित साध्य करू दिले नाही आणि औरंगजेबला अखेर निराश होऊन येथेच मृत्यू आला. शंभूराजांना ठार मारल्याच्या हकीकीत पार्शियन मोगल दरबारातील आणि मराठी लेखकात एक वाक्यता दिसत नाही. हा दुर्दैवी प्रसंग मोगलांच्या छावणीत घडल्याने पार्शियन लेखकांवरच या हकीकतीसाठी जास्त अवलंबून राहावे लागते. संभाजीराजांना पकडून बहादूरगड येथे औरंगजेब समोर उभे करण्यात आले. औरंगजेबचा चिटणीस आणि चरित्र लेखक साकी मुस्तद खान आणि भीमसेन सक्सेना हे त्यावेळी तिथे हजर होते. त्यामुळे इतर लेखकांच्या माहितीपेक्षा या दोघांनी दिलेली माहिती विश्वसनीय मानावी लागेल. शंभूराजे आणि कवी कलेशांना पकडल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीची विस्तृत हकीकत साकी मुस्तद खानाने दिलेली आहे. तिचा सारांश असा आहे: ज्या बादशाही सैन्याने अकलूजहून कूच करून बहादूरगडाकडे येथे दिनांक 15 फेब्रुवारी 1689 रोजी कैद्यांना लष्करात आणणे आले. बादशहाने आज्ञा केली की संभाजीला लष्करापासून 2 कोसावर तख्त कुलाह इराणमध्ये गुन्हेगारांच्या अंगावर घालीत तसा पोशाख आणि विदुषासारखी उंच लाकडी टोपी चढवावे. त्याच्या सहकाऱ्यांच्या अंगावर विदूषकी वस्त्रे घालावी. त्यांना तऱ्हेतऱ्हेने पीडा देऊन त्यांची विटंबना करावी. त्यांना उंटावर स्वार करावे आणि ढोर बडवीत आणि सिंगे म्हणजे त्यांना लष्करात आणि दरबारात आणावे. सर्वांना लष्करातून ढिंड काढून फिरवण्यात आले. दिवाणी यामध्ये बादशाह बसला होता. त्यावेळी संभाजीला दरबारात आणण्यात आले. या प्रसंगी संभाजीराजांची वागणूक कशी होती याविषयी लिहिताना साकी मुस्तद खान म्हणतो: दिवाणखान्याच्या प्रवेशद्वारापर्यंत ते येऊन पोहोचल्यावर त्यांना बादशाह पुढे उभे करण्यात आले. बादशहाने संभाजीकडे पाहिले. त्याची दुर्दशा पाहून बादशहाच्या मनावर परिणाम झाला. त्यानंतर बादशाह सिंहासनावरून खाली उतरला आणि त्यांनी गुडघे टेकून परमेश्वराचे आभार मानले. हे कवी कलेशाने पाहिले. त्यावेळी त्याचे अवयव जखून टाकले असल्यामुळे त्याला दृष्टी आणि वाचा यांचा उपयोग करणे शक्य होते. तो एक उत्तम हिंदी कवी होता. या कठीण प्रसंगातही त्याने संभाजीराजांना उद्देशून पुढील कविता म्हटली असे खाबी खानाने नमूद केलेले आहे: यावन रावण की सभा शंभू बंधू बजरंग, लहू लसत सिंदूर सम खूब खेलो रणरंग, जो रवि छवि लचत ही खोकत होत बदरंग, तो तू तेज निहारी ते तख्त तजो अवरंग. रावणाच्या सभेत याचा मराठी अर्थ आहे: रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे हनुमंताला आणले होते त्याप्रमाणे संभाजीराजास औरंगजेब समोर आणून उपस्थित करण्यात आले. हनुमंताच्या अंगाला शेंदूर शोभून दिसतो तसे घनघोर युद्धामध्ये रक्ताने अंग माखल्याने हे राजन हे तुला शोभून दिसत आहे. ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश नाहीशा होतो त्याप्रमाणे तुझे तेज पाहून औरंगजेबने आपल्या सिंहासनाचा त्याग केला आहे. यानंतरची हकीकत देताना ईश्वरदास म्हणतो: बादशहाने रहुल्लुक खान याच्या मध्यस्थीने संभाजीकडे ज्या मागण्या केल्या त्या संभाजीने धुडकावून बादशहाची निंदा नालस्ती केली. त्याने जे काही म्हटले ती जशीच्या तसे रहुल्ला खानाने बादशहाला सांगितले नाही, पण ते बोलणे कशा प्रकारचे होते याचा त्याने बादशास इशारा दिला. यावर बादशहाने आज्ञा केली की संभाजीराजांच्या डोळ्यात सलाई फिरून त्याला नवीन दृष्टी द्यावी. डोळे काढल्यानंतरही संभाजी महाराज कसे स्वाभिमानाने वागले या संबंधी ईश्वरदास नागरले तो: संभाजीचे डोळे काढण्यात आले.
पण संभाजी हा गर्विष्ठ आणि स्वाभिमानी होता. त्याची इतकी अवस्था झाली तरी त्याने बादशहाला तजीम देण्यास म्हणून यकिंचित ही मान हलवली नाही. त्याने या दिवसापासून जेवण खाऊन सोडले. त्याच्या पहारेकऱ्यांनी त्याला अन्नप्राशन करण्यास सांगितले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याला काही उपास घडले. शेवटी ही बातमी बादशहाला कळवण्यात आली. संभाजीचे दिवस भरले होते. बादशहाच्या आज्ञेने त्याला वधस्थळाकडे नेण्यात आले. तेथे त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले. अशा अमनुष्य रीतीने मराठ्यांच्या राज्याचा एक शूर पुरुषाचा दुर्दैवी अंत झाला, शेवट झाला. मराठ्यांच्या रूपाने उभे राहणारे हिंदवी स्वराज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेबाने मराठ्यांच्या 32 वर्षाच्या राजाला हाल करून ठार मारले. नीतीने औरंगजेबाच्या हाताने मराठ्यांच्या राजाला नाहीसे केले, पण त्याच औरंगजेबाला हिंदवी स्वराज्य नाश करण्याची महत्वाकांक्षा मात्र पूर्ण करता आली नाही. यास एक गोष्ट कारणीभूत ठरते, ती म्हणजे शंभूराजांचे स्वराज्यासाठी दिलेले हे बलिदान. जय शिवराय, जय शंभूराजे.